महिला आयोग की अध्यक्षा रुपालीताई म्हणताय की करुणा मुंडेला मी न्याय दिलेला आहे आणि निकाली काढली. पण कशाची निकाली काढली तुम्ही? तुम्ही फक्त, मी हात जोडून विनंती करते, न्याय तो सोडा. न्याय तो खूप लांबची गोष्ट आहे, तुम्ही देऊ शकत नाही. पण जरी तुम्ही जे मी निवेदन दिलेलं आहे तुम्हाला की माझ्यासोबत बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बीडची कलेक्टर दीपा मुधोल मुंडे मॅडम, धनंजय मुंडे आणि सगळे खूप काही लोक होते तिकडे, 2,500 लोक होते. त्या दिवशी दीपा मुधोल मुंडे मॅडमचे केबिनमध्ये माझ्यासोबत काय काय घडलेलं आहे, फक्त तुम्ही मला ते CCTV फुटेज द्या, जे मी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे. फक्त तुम्ही मला जरी ते CCTV फुटेज दिले ना, तो मी 100% बोलते तुमच्या चरणामध्ये मी नतमस्तक होईल आणि मी स्वतः महाराष्ट्राची जनताला निवेदन करेन की तुमची सारखीही तुम्ही एक खंबीर नेतृत्व आहे महिला आयोगासाठी. मी अशी प्रार्थना पूर्ण महाराष्ट्रानं करेन. अन्यथा जरी तुम्ही नाही दिलावू शकले मला, माझ्यावरती दे जिल्हाधिकारी केबिनमध्ये माझ्यासोबत काय काय घडला त्या दिवशी ते CCTV फुटेज जरी तुम्ही मला नाही दिलावू शकले, तो हात जोडून विनंती तुम्हाला की कृपया करून तुम्ही राजीनामा द्या. क्योंकि तुमच्यासाठी फक्त एक खुर्ची आहे, पण महाराष्ट्राची महिलांच्यासाठी, गोर गरीब भोली भापडी महिलांच्यासाठी ते एक न्यायालय आहे ज्याच्यामध्ये खूप महिलांच्यासाठी न्याय होऊ शकतो. दारूबंदी होऊ शकतो आणि गांजाबंदी होऊ शकते, ड्रग्स बंदी होऊ शकते. पण जोपर्यंत तुमचे पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट